योगेश्वरी देवल कमिटीचे तत्कालीन सचिव प्राध्यापक अशोक लोमटे तसेच इतर तत्कालीन ट्रस्टी म्हणून कार्यरत असणाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी एक बाब अजूनही समजली नाही की योगेश्वरी देवल कमिटीवर ट्रस्टी म्हणून बनण्यासाठी अंबाजोगाई शहरातील अनेक मान्यवर एवढा आटापिटा का करत असतात। प्रत्येक जण मी देवीचा कसा निस्सीम भक्त आहे, देवीची आपल्या हातून सेवा व्हावी हा आपला उदात्त हेतू असल्याचे सतत सांगत असतात। मात्र खरेच हाच हेतू आहे का त्या ट्रस्टी होणाऱ्यांचा? तो निर्णय भक्ताचा आहे, तो त्यांनी ठरवावा। दुसरा महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला तो म्हणजे योगेश्वरी देवीच्या मंदिराला मागच्या बाजूने एपीजी कलाम मार्गाहून येण्यासाठी जयवंती नदीवर मोठा पूल बांधत भव्य असा सिमेंट रोड पर्यटन खात्याच्या निधीतून बनवल्या असल्याचे समजते। प्राध्यापक अशोक लोमटे म्हणतात, आम्हाला या संदर्भात कल्पनाच नव्हती की कोण रस्ता बनवतो। अशोकराव, तुम्ही याच कार्यकाळामध्ये या ट्रस्टीचे सचिव होतात, तुम्हाला माहित नाही असे कसे शक्य आहे? मात्र ते म्हणतात, समजल्यानंतर तक्रार दिली, काम बंद केले। मात्र याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही रस्ता व पुलाची पाहणी केली असता फारशी लोकांची वर्दळ नसलेला करोडो रुपये निधी खर्च करून रस्ता बनवण्यात आला। विशेष म्हणजे रस्त्याच्या मधोमध एक बोर असून त्यावर पंपही दिसतो। खरंच हा रस्ता योगेश्वरी देवीला येणाऱ्या भक्तासाठी की रस्त्याच्या दोन्ही बाजूला भविष्यात होणाऱ्या गगनचुंबी इमारतीवर वास्तव्यास येणाऱ्या रहिवाशांसाठी बनवण्यात आला? कोणासाठी का असाना, मात्र भव्य असा जयवंती नदीवर पूल व रस्ता शहरात कुठेच दिसत नाही। किमान वर्षातून एकदा का होईना योगेश्वरी देवीला येणारे भक्त या रस्त्याचा नक्की वापर करतील, एवढे मात्र नक्की।